या मॅच नंतर ते सेमीफायनल मॅच कव्हर करू। आज समजेल कुठला संघ क्वालिफाय होईल मेगा फायनल मध्ये। येत्या 16 तारखेला ग्रँड फायनल डे आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3 संघ तर निश्चित त्या रेस मध्ये आहेत। पिशवली संघ रेस मध्ये आहे, आशळे संघ रेस मध्ये आहे आणि भाल संघाच्या जास्त चान्सेस काय आहेत की भाल संघ काल क्वालिफाय झालाय। थोडा बेस कमी करा डीजे। हॅलो चेक, थोडा हॅलो हॅलो चेक हॅलो, ठीक आहे। तर मॅचला होते सुरुवात। 2 सलामीवीर फलंदाज बंटी आणि शिवमने आजच्या दिवसामध्ये खरं तर इम्प्रेस केलेले आहे। आतापर्यंत सिक्सर 116 या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये, बाउंड्रीज 116 आहेत आणि सिक्सर 103 लगावलेले आहेत। जरूर चांगली माहिती। स्कोर आपण आतापर्यंत बघितला ते क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून आतापर्यंत भरपूर रन्स झाल्या असाव्या। सिक्सर जर आपण बघितले तर 103 आहेत, चौकार 116। मॅच ऑन, पॅटर्न शॉट आहे बंटीचा। हा तिथनच तो सुरुवात करत असतो आणि ती सुरुवात ह्या देखील मॅच मध्ये स्कोर ऑफ द विकेट बॉलिंग सुपच्या माध्यमातून पहिला चौकार। नववर्ष आपण म्हणू शकत नाही, माझा 2000चा हा पहिला सण भारतीयांचा म्हणू शकतो आणि जरूर तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हटलं जातं। आणि आज 14 जानेवारी सुंदर असे क्रिकेट टुर्नामेंटचे गोलबा क्रिकेट संघ दौरली व ग्रामस्थ मंडळ दौरली व सन्मान्य आमचे अभिमन्यू चिकनकर दादा यांच्या संयुक्त विद्यमानाने कल्याणपूर्व आमदार सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार चषक 2025 खराब चेंडू फक्त दिशा दिली। स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा नो बॉल प्लस धावा देखील आहेत। रन्स बघूया इकडनं येत असताना या 4 एकूण 5। राहुल आलेत नवीन बॅटर, क्रमांक 3 वरती भीमर घोषित केलेला आहे चेंडू अंपायर सचिन मात्रेना। या 5 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे। स्कोर बोर्ड षटकातील पुढील चेंडू सॅगी ओ द विकेट नाव। यावेळेस बघतो आपण हा चेंडू चांगला चेंडू। आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 1468 रन्स झालेल्या टोटल कालपासून आजपर्यंतचा विचार केला तर टोटल विकेट्स पण आपल्यापर्यंत जरूर पोहोचल्या तर की विकेट्स एक्झॅक्ट किती झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली माहिती आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर येते, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। 1400 पेक्षा जास्त रन्स 2 दिवसामध्ये म्हणजे 2000 प्लस धावा जरूर होतील, कारण का अजून येणारे 2 दिवस बाकी आहेत। कमी केली गती, पुन्हा आडव्या बाटना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाहीये। चांगला कमबॅक सागीचा पाहायला मिळतोय, त्यानं जरूर कमबॅक केलेला आहे। धाव मिळणार नाहीये, येतो डॉट बॉल। रन्स एकूण आहेत 9, षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना
आजचा दुसरा दिवस. कल्याणपूर्व आमदार सौ सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आमदार चषक 2025 हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार असं आयोजन आहे. सुंदर अशी विकेट, अप्रतिम अशी खेळपट्टी, ऑन साइडला फटका हवेत खेळले, डीप मध्ये तिकडे फील्डर त्यांचा जजमेंट जरी असेल त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झाला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार आमदार षटकार. जबरदस्त शॉट होता राहुलच्या बॅट मधून. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. फिल्डरच्या डोक्यावरून मिड विकेटला सिक्सर. सिक्सरच्या मधून संघाची धावसंख्या फ्लाय होते 15 रन्स इन बोट. लॉस ऑफ 1. 15 ला 1 अशिळे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आउट द विकेट. इनसाइड आउट खोदून काढला फटका. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीत. पॉवर प्ले सुरेश चांगला मिळतील. वेगाना चेंडू हा देखील स्लीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चला प्लीज हरी आप, घाई करा. आपल्याला अजून एक सामना इकडनं कव्हर करायचे. संध्याकाळचं सेशन जसं जसं जवळ तर चांगला थंडगार वारा असतो या मैदानावरती. ऐतिहासिक मैदानामध्ये डॉर्ली गावचा. आणि खरं तर मजा येते. कालपासून क्रिकेट टुर्नामेंटला सुरुवात झाली आणि भरपूर चांगलं क्रिकेट आपण काल एन्जॉय केलं आणि आज देखील आपल्याला एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक दणदणीत अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एकूण रन्स आहेत 19. 19 रन्स इन बोट. एक विकेट 19 ला गेलेली आशिळेची. अनुराग आलेत. सेकंड ओव्हरला सुरुवात. समोर व्ही शेप मध्ये फटका उडवलाय. फटका चांगला रॉकेट शॉट स्क्रीनच्या दिशेनं आला. अजून एक दमदार दर्जेदार बीजेबी सिक्सर. विकेट आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेल्या बघतो आपण. सुंदर अशी माहिती टेलिकास्टच्या माध्यमातून. दमदार टेलिकास्ट, दमदार बॅटिंग. तऱ्हेने हल्ला बॉल केलेला आहे अनुराग. वेगवान चेंडू बॅटरपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगली लेंथ आहे. मगाशी समोरच्या दिशेनं जो फटका उडवला रॉकेट होता फटका. त्याच्यानंतर अनुरागचा कमबॅक पाहायला मिळतोय. मजा आल्या मॅच मध्ये. जोपर्यंत तरे तोपर्यंत तुम्हाला असेच काय फटके पाहायला मिळतील. सायकर बॅटर अशी टीमचा. रन्स एकूण 25. 25 जावा. 25 ला 1. पुन्हा लेंथ चांगली आहे. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला टप्पा आहे. चांगली लेंथ आहे. व्हेरिएशन व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये नक्की जेव्हा तुम्ही बॉलिंग करता तेव्हा तुमच्याकडे काहीतरी क्वालिटी असणं गरजेचं आहे. कारण का पहिला बॉल समोर जाऊ पिच समोर खेळला. त्याच्यानंतर लेंथ कुठेतरी आपण बघतो वेगळी बाला मिळाली. ऑफस्टिकला कव्हर करून चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. यशस्वी बॉलिंग. पुन्हा फुल टॉस. मिस टायमिंग. टॉपेज. झेल कोण घेणार मोठा प्रश्नचिन्ह. 2-2 3-3 झाला. फायनली झेल ड्रॉप झालेला आहे. अनुराग पोचला होता. एवढं इझी नाहीये. चेंडू जेव्हा जातो हवेमध्ये गरंगरत भुवऱ्यासारखा तो खाली येत असतो. वारा भरपूर आहे आणि बघतो आपण मैदानामध्ये संधी मिळालेली शुभमला. इकडे बघतो आपण मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड 27. 27 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना चांगली मजा येईल या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये किती रन सेट केल्या जातील याकरिता या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत येणाऱ्या पहिल्या डावामध्ये. पुन्हा वेगवान चेंडू समोर स्क्रीनच्या दिशेनं. कोणी फिल्डरने दूरवर नाही येतील. उचलून फेक करतील. सेकंडचा कॉल असेल. यस नो वेट. विकेट मिळालेली आहे. गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह. शुभम तरेची विकेट ती देखील रनआउटच्या माध्यमातून. धक्का मोठा. दुसरा धक्का लागत असताना आशिला या मॅच मध्ये गरज नव्हती. मी तर जरूर म्हणेन गरज अजिबात नव्हती. रनआउटची विकेट मिळते. विकेट
28-2. राहुल देखील विचार करतो की काय झालं. पहिल्या देखील मॅच मध्ये असं झालं, त्यावेळेस बंटी रनआउट झाला होता. आणि आता राहुल विचार करेल की ज्यावेळेस मी होतो तेव्हाच असं का होतं. कॉलिंग व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्त्वाचे असं. जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बिल्ड करता, तुमच्या पार्टनर सोबत खेळता, त्यावेळेस तुमची चर्चा महत्त्वाची. नवीन बॅटर अजय आलेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता क्रमांक 4 वरती. 28-2 अशळे. 15 पेक्षा जास्तच्या सरासरीने आतापर्यंत रन्स बनवण्याचा प्रयत्न अशळेचा. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू, वेगवान उत्तर ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर, त्यांचा जजमेंट चांगले. चूक होणार नाही. मिड विकेटला परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 3. 28ला तिसरी विकेट. आशय संघ थोडासा बाकफुटला असेल. अनुरागनं अनुरागनं केलेला कमबॅक या मॅच मध्ये महत्वपूर्ण. तिसरा धक्का. धावा 28. 2 ओव्हर संपलेला आहेत आणि 2 ओव्हरच्या जरूर या मॅच मध्ये आता आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. मकर संक्रांत आहे. बऱ्याचशा तुम्हाला पतंगी पाहायला मिळतील सध्या तरी हवेमध्ये. आणि वारा त्या दिशेने अपोजिट एंडला आहे. म्हणजे या एंडनं बेनिफिट होऊ शकतो, कारण का चेंडू तर भरपूर उंच गेला. आता हवा असल्या कारणानं चेंडू थांबला आणि हवेनं चेंडूला थांबवलं. त्याचंच कारण तिथे मी ते विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण आल्या होत्या रन्स बघतो आपण 19. इकडे अनुरागच्या पहिल्या बॉलवरती सिक्सर, तरी देखील त्यानं धावा खर्च केला. 9. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा, 3 विकेट. संजय बॉलिंग बॅकवरती. येस, संजय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सिनियर पेले. बरेचसे यंगस्टर 9 देत खेळाडू या टीम मध्ये. 28 धावा. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये योगेश. अजयसाठी खराब चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चौकार सिक्सर आलेला आहे. 6 धावा. नो बॉल देखील. बीमर
हर्षद तरे नवीन बॅटर अजयनं जरूर प्रयत्न केला. 12 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीम करिता दिलं. रनचे 41, 4 विकेट्स गेलेल्या आहेत. 2 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपलेला. फिल्डिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये बजरंग क्रिकेट संघ पिसवली. गावदेवी क्रिकेट संघ अशेच्या अगेन्स्ट संजय. पुन्हा पूल केला ऑन साइडला मिस सामिंगे. डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव. सेकंडचा कॉल. वेगानं धाव मिळेल धाव. थ्रो जी आहे ती ऑन द स्टंप येत नाही. त्याचंच कारण मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोरबोर्ड 43 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक बघतो आपण मार्गाचा असताना तिसरा. 4 ओव्हरची मॅच 50+ जाण्याचा प्रयत्न अशोळेचा असेल. बॅटिंग ऑर्डर चांगला आहे. कमी केली गती. त्याचा फायदा जरूर. पतंग देखील चाललेले. सचिन पकडू शकला असता. मात्र सचिन धावेपर्यंत पतंग कसली थांबते. सचिन धावेपर्यंत पतंग मानेरे गावामध्ये पोहोचेल. तेच झालं. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. फ्लॅट हेड शॉट आहे. रन चांगला मिळतील. चेंडू हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तरेच्या बॅट मधून सिक्सर. लास्ट ओव्हरला सुरुवात. मागे जाऊन खेळले. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल असेल. यस नो वेट. यस नो वेट. वेट यस नो वेट. एक्झिट काय चाललाय. कुलदीपचा चांगला थ्रो आहे. हर्षदला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 5वा गडी मैदानातून बाहेर. 5वा धक्का अशेलेला. बाळा आउट झालेला योगेश. यस यज्ञशालेत क्रमांक 7 वरती 50 धावा. 50 कंप्लीट झालेली आहे. गावदेवी अशी टीमची चांगली धावसंख्या म्हणू शकतो आपण. मग वारा जबरदस्त आहे. जास्तीत जास्त आपण बघतोय VIP डाईज इन कडनं जास्त रन्स येत आहेत. वारा बघतो आपण ज्या पतंग उडतायत त्याचा अनुमान लावला तर याच दिशेने वारा आहे. म्हणजे मिड विकेटला जर आपण त्या एंडनं खेळलं तर. नेक्स्ट बॉल पुन्हा टॉप एज आहे. रन्स चांगल्या मिळू शकतील. चेंडूची गती कमी झालेली आहे. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी पुन्हा होऊ शकली असती. मेल विकेट. फलंदाज बाद.
पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट रनआउटच्या मिळाल्यात. विकेट्स येतात ते गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल तरेकरिता पुन्हा गती कमी केली. बाकपूला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. पॉइंट लगा बसले. चूक होणार नाही. फलंदाज बाद. नवीन बॅटर प्रतीक आलेत खेळण्याकरिता. या मॅच मध्ये सगळ्याच बॅटरला संधी मिळाली आपण असं म्हणू शकतो. क्रमांक 9 वरती दोघही प्रतीक आहेत. एक कॅप घातलेले प्रतीक आहेत. ते सध्या सॅकिंग एंडला नाही आहेत. बॉलिंग चांगली झाली आहे लास्ट ओव्हर मध्ये. वेगवान चेंडू. अजून एक पुन्हा रनआउटची संधी मिळेल. विकेट मध्ये एक 10 विकेट न मिळते. लेग बायचा इशारा अंपायर आपल्यापर्यंत आलाय. सुपर बॉलिंग केलेली आतापर्यंत बघतो आपण. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना बॉलर सुरुज 53 धावा बलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू. टर्न बॉन सगळ्या गोष्टी लाईन मात्र करावे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 54 आकड्यावरती. 7 विकेट गेलेल्या आहेत. 54 धावा झालेल्या आहेत. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. हे विसरून जमणार नाही अशा टीमला जे बजरंग क्रिकेट संघ पिसवली टीमकडे. अनुषंगाने प्रयत्न जरूर असतील. षटकातील पुढील चेंडू. वेगवान हे चेंडू. चांगला चेंडू आहे. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर बॉलिंग. टप्पा चांगला. व्हेरिएशन चांगले. 9व्या क्रमांकावरच्या देखील बॅटरला संधी मिळालेली आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. बॉलर पुन्हा एकदा. स्लॉक शिपचा प्रयत्न. पुन्हा टायमिंग नाहीये. डायरेक्ट हिट तिथे झालेली आहे. रन्स काय मिळतील का अजून. मात्र मिळणारे विकेट. झालेला फलंदाज बाद. लेग बायचा बॅट. लेग बायचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. लास्ट बॉल होती देखील एक्स्ट्रा धावीत मिळालेली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अशिला टीमची धावसंख्या झालेली आहे. स्कोर बोर्ड एकूण विकेट्स भरपूर गेलेल्या आहेत. आय थिंक 8 विकेट गेलेल्या आहेत. 55 धावा. 56चा टार्गेट आहे. चला वे प्लीज घेऊ नका. त्याच्यानंतर अजून एक सामना बाकी आहे. चला प्लीज थोडं सहकार्य करा. आशिया संघ आपण फिल्डिंग लावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. पुन्हा एकदा ऐकूया आमचे सहकारी समन्वयक मित्र करण केके यांचा आवाज.
ट्रेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. जगवलोबा क्रिकेट संघ द्वारली, ग्रामस्थ मंडळ द्वारली आणि आदरणीय अभिमन्यू चिकणकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं पहिल्या पर्वाचं आयोजन आपण सर्वजण एन्जॉय करतोय. दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि दुसऱ्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना जिथे पिसवली आणि आशेळे हे दोन संघ खेळतात. काल बाजी मारल्या 8 संघांचा पूलमधून विराट 11 बाल बी संघाने. सो बाल बीचे कॅप्टन तुम्हाला मंचाशी संपर्क साधायचा आहे. या मॅच मध्ये लक्ष आपण पाहतोय ते 56 धावसंख्येचं लक्ष. मागच्या मॅच मध्ये आशेने चेस केला 56 धावा. आता त्यांनी ते टार्गेट ठेवलं पिसवली संघासमोर. अर्धशतक झळकावणारा स्वयं तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो साहिल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज राहुल दुर्गे फ्रंट लाईन बॉलर आहेत. पहिल्या षटकामध्ये पाप प्लेमध्ये एपेक्स ट्रॅकवर ऑन साइडला मिड विकेट हे सध्या फील्ड पोझिशन. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप केलाय. व्हॉट अ शॉट. डीप इच कव्हर पॉइंटला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात पहिला चौकार. कडून 1000 रुपयांचं पारितोषिक. शॉर्ट ऑफ लेन पूल करायचं होतं. एज घेऊन शॉर्ट फाईन लेगला बॉल मागे चालला. डीप फाईन लेग मध्ये स्टॉप केलाय. सेकंडचा कॉल आहे. धावा मिळतील 2 सहजरित्या. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या आकड्यावरती. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्याच्याही दिवसामध्ये तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील. उद्याचा पहिला सामना असेल दातिवली विरुद्ध वाडेगर. दुसरा सामना असेल जिरडोंबिवली विरुद्ध उंबारली. तिसरा सामना असेल वाकण विरुद्ध वडोली बी आणि चौथा सामना असेल दिवा विरुद्ध हेदुटणे. यायला विसरू नका उद्या नामवंत संघ. तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक. मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड एज होती आणि स्वयं निघाला पॅव्हलियनच्या दिशेने. पहिला धक्का पिसवलीला. राऊंड द विकेटने आले दुर्गे आणि त्याने बघितलं जसा झेल टिपलाय आणि तो स्वतःहून निघाला पॅव्हलियनच्या दिशेने. ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूकडे असायला हवी. तुम्ही ज्या प्रति क्रिकेट खेळायला बघता, क्रिकेट खेळाप्रती तुमची असलेली भावना ही दर्शवते जेव्हा असं आपण स्पोर्ट्समनशिप स्पिरिट पाहतो एखाद्या खेळाडूकडून. आणि ते सध्या आपण बघितलं स्वयंकडून. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा स्वयं या मॅच मध्ये मात्र स्वस्त मध्ये आउट झालेला. साला पहिला धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये आगमन होते संजय पाटील. प्रीवियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता संजय, जो आता मैदानाच्या आतमध्ये 56 बनवायचा 6 झालेल्या आहेत. 50ची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आहेत 20 बॉल 50. हे सध्याचं इक्वेशन सांगते. बॅटिंग करत असताना पिसवली साठी लॉफ केलाय समोर. मिड ऑफला फिल्डर आहे. धाव मिळणार नाही. गुड फिल्डिंग.
पहिल्या बॉल वरती चौकार येऊन काय कमबॅक राहिलंय राहुल दुर्गे. जबरदस्त. पुढच्या 4 बॉल मध्ये फक्त आलेला 2 धावा. स्वयंची विकेट ज्यामध्ये आपण बघितली. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधला. 19 बॉल मध्ये 50 धावांची गरज या मॅच मध्ये. लॉफ केला, मिड ऑफ आत आहे, लॉंग ऑफला बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. फिल्डर पोहोचलाय शेवटच्या क्षणाला. आता काय घडलंय ते आपल्याला अंपायर सांगतील. बॉलला अडवलं व्यवस्थित रित्या त्याने. बॉडीचा बॅलन्स करता करता 2 धावा सेव्ह करण्यात आल्या. 2 धावा मिळत आहेत. 2च्या साह्याने धावसंख्या 8ला 1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. कमांड इज आहे. अजय आलेत आउटसाइड एज. शॉर्ट थर्ड डाऊन दी बॉल. जयने टिपलाय झेल. दुसरा हादरा जय बजरंग पिसवलीला. मध्ये आपण या दाम्पत्यांना पाहतोय. कल्याण पूर्व विधानसभेची जे सेवा करत आहेत. 4थं टर्म माफ करा. हॅट्रिक आमदार आहेत गणपत शेठ गायकवाड आणि 4थ्या टर्म मध्ये त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड. नुकतंच कृष्ण मडविक नामवंत प्लेयर बालगावचे लेजंड प्लेयर यांच्यासाठी आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. धावात 8 विकेट पडते दुसरी. यस, एक सूचना आहे आमच्या मॅनेजमेंट टीम कडून की खेळाडू कक्षामध्ये फक्त असतील ते तुमचे 9 खेळाडू. त्या व्यतिरिक्त कोणीही नको आहे. ही सूचना आमच्या मॅनेजमेंट कडून आहे तुम्हाला. धावात 8 विकेट 2 पडलेल्या आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात. गोलंदाज अजय आलाय आणि जयने टिपलेल्या झेलने साहिल मात्र परतला. 4थ्या क्रमांकावरती लेफ्टी सुजित. ओ बॉलर्स बॅक. समोर चालला बॉल. लॉंगॉनचा फिल्डर बॉल वरती येत असताना थोडंसं फंबल, पण 1 धाव इथे पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय 9 धावा. समोरच्या एंड कडून जर आपण फ्लॅग बघितले जे भारतीय जनता पार्टी पक्षाच्या इलेक्शन सिम्बॉल असणारे झेंडे फ्लॅग, त्यांचा वेग पश्चिमेकडून पूर्वेला आहे. म्हणजे आता वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला, वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला फटके खेचायचे. त्यामध्ये आता टायमिंग नुसतं जमणार नाही, ताकदीचाही प्रचंड वापर करावा लागेल. धावा फलकावरती 9 विकेट पडल्या. 2 गोलंदाज तयार. ओहो, पुल करायचं होतं पण बॉल फार बाहेर होता ऑफ स्टंपचा. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. चांगला चेंडू ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला. रडार मध्ये दिला नाही, जागा दिली नाही. जागेचा भाव सध्या मुंबई मधला, कल्याण डोंबिवली मधला प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे ती जागा गोलंदाजाने फलंदाजाला दिली नाही मोठ्या फटक्यासाठी. 9 for 2. यावेळेला पूल करायचं होतं हाफ आर्म. यावेळेला आपण बघितलं पूल करत असताना संजयला व्यवस्थित पूल हा फटका खेळता आला नाही. त्याचं कारण एक्स्ट्रा पेसने बॉल आला होता. मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन मध्ये एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. या आकड्यावरती लक्ष असताना 56 धावांचं. जिथे पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, पुढच्या जवळपास 11 बॉलवरती एकही बाउंड्री आली नाही.
9 बॉलवरती, माफ करा 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. सुजल आज ऍक्टिव्ह आहेत फार आमचे टेक्निकल एक्सपर्ट. टप्पा पडलाय, बॉल राईज झालाय आणि गोलंदाजाला 1/4 ओव्हरची वॉर्निंग देत असताना अंपायर नाही, आय थिंक शोल्डरला ब्रश झालाय ते सांगत होते. टेन फॉर 2. शेवटचा बॉल षटकातील. पूल केलाय डीप मध्ये, फिल्डर वाऱ्यासोबत बॉल तर मागे चाललेला आहे पण एलिव्हेट त्या फलंदाजाला करता आलं नाही. 10 फॉर 3. झाला तिसरा झटका. षटक संपन्न. 2 उर्वरित 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या 46. वीर बजरंग धावफलकावरती विकेट पडलेले असताना 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायचं आहे त्या 46 धावांचं अंतर आता मोठं आहे. संजयला टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर मारावं लागेल. मिनिमम आता 7 ते 8 षटकार येणं गरजेचं आहे. 12 बॉल 8 षटकार हे समीकरणच ठेवून बॅटिंग करावे लागेल. टॉपेज आहे. विकेट किपर डाऊन दी बॉल. शुभमने टिपलेला झेलने डाव संपला. संजय पाटीलचा चौथा महत्वपूर्ण विकेट इथे मिळवलाय गोलंदाज योगेशने. बाद. आदरणीय उद्योगपती अविनाशजी साळवे साहेब यांना सध्या तुम्ही मंचावरती पाहतात. हे सर्व शिलेदार आहेत आमदार साहेबांचे. गेल्या काही वर्षांमध्ये आमदार साहेबांच्या सोबतीला या विभागामध्ये जी काही विकास कामं घडत आहेत या सर्वांचे तितकंच योगदान आहे आणि त्यामुळे सर्व टीम आहे. कल्याण पूर्वेचे आमदार. ओहो, पडला बॉल टॉप स्पिन होता. पडल्याबरोबर बॉल बाहेर निघाला. ऍक्शन तुम्ही पुन्हा एकदा पहा. बॉलिंग ऍक्शन गोलंदाज या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तो योगेश. मिस्ट्री स्पिनर आहे. फिंगर सोबत रिस्ट या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. ओहो, पहा वरुण चक्रवर्ती याला तुम्ही जरूर बघितलं असेल. मिस्ट्री स्पिनर आहेत आणि त्या पद्धतीने इथेही तुम्हाला हा गोलंदाज त्याच पद्धतीने बॉल टाकत असताना मिस्ट्री स्पिनर्सला ओळखणं, तो बॉल काय टाकतोय ओळखणं थोडंसं कठीण असतं. टॉप स्पिन आहे. पुन्हा लेग ब्रेक. सुपर बॉलिंग. मला आठवतोय पुन्हा एकदा प्रथमेश पवार नाना इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 चा विजेता. टायगर्स ऑफ कोलकाता चा कर्णधार आणि भारत टेनिस बॉल क्रिकेटचा अनमोल हिरा. गुगली होती, फसवलंय फलंदाज. बाद. टायगर्स ऑफ कोलकाता या संघाला विजय मिळवून दिला करीना कपूरच्या, सैफ अली खानच्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये आपल्या मुंबईचा शिवडीचा प्रथमेश पवारने, नानाने. आणि लास्ट इयर जेव्हा त्याने इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा तो जरूर म्हणाला होता की आता
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर येत नाहीयेत, फिरकीपटू येत नाहीयेत. तुम्ही बॉलला वळवा, जरूर तुम्ही 13-15 धावा खर्च करा, पण सुरुवातीचे 2 ते 3 विकेट मिळून तुम्ही दिले तर तुम्ही चांगले गोलंदाज आहात. आता गोलंदाज बचणेवाले बॉलिंग करते. आपण 10 ते 15 धावा खर्च करू, आपण बाजूला सरकू, जेणेकरून आपला स्क्वॉडमध्ये आपला नंबर येईल. तसं नाही, तुम्ही जोखीम घ्या, रिक्स घ्या, विकेट काढा, तरी तुम्हाला कर्णधार जरूर एक चांगला गोलंदाज म्हणून तुमच्याकडे तो पाहिल. आणि जेव्हा जेव्हा विकेटची गरज असेल तो तुमच्याकडे येईल. आठवा 2011चा वर्ल्ड कप, जेव्हा जेव्हा झहीर खान यायचा, पहिल्या स्पेलमध्ये 2 ते 3 विकेट काढायचा तो, आणि जेव्हा सेकंड स्पेलमध्ये यायचा, जेव्हा जेव्हा भारताला विकेटची गरज होती, संपूर्ण मॅचेस तुम्ही पहा, तुम्हाला आठवेल झहीर खानने किती विकेट मिळवलेल्या आहेत. अंडररेटेड प्लेअर राहिला. आपण म्हणतो की युवराज सिंगने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला, पण प्रत्येकाचीच मेहनत त्यामध्ये. MS धोनीचा फिनिश असेल, सचिन सेहवाग यांची सुरुवात असेल, विराट गौतम यांचे मिडल ऑर्डरमधली बॅटिंग असेल, झहीर खानची, मुनाफ पटेलची त्याला साथ असेल, हरभजनची फिरकी असेल, अश्विनची फिरकी असेल. फार चांगला तो वर्ल्ड कप 2011चा भारताने जिंकला होता. दाबा आहे 11, 5 विकेट. मिस्ट्री स्पिनर सध्या जादू त्याची दाखवतोय. ओहो, फार बाहेर या वेळेला. लॉफ केलाय समोर, जेलची संधी, लॉंग ऑन द फिल्डर चुकी करतोय आणि बॉल त्याचा वाक्या बाहेर आलाय. चौकार. षटक संपन्न 3 धाबा धावफलकावरती 16, विकेट पडलेत 5. बॅटिंग करत असताना पिसवली. बॉलला 5 विकेट पडलेले आहेत. फार चांगली बॉलिंग केली गोलंदाज योगेशने. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट. फार चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. खेळायला हवं मोठ्या लेवलला. ब्राईट फ्युचर आहे. मिस्ट्री स्पिनर आहेत. ओ, स्लोवर वन होता, ज्युसी अप फॉली. चाललाय बॉल मिड विकेटला, सीमारेषेचा बाहेर. मोठा षटकार. ओहो, ऑन साइडला यावेळेला बॉल तर जरूर होता, पण डाऊन दी लेग होता. दॅट्स वाय धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. 5 बॉलमध्ये 33 धावांचं अंतर आता उरलंय. धावा आल्या नाही मागच्या ओव्हरमध्ये. फुल लेंथ आहे. बॉल बॅटवरती सरकलाय. एलिव्हेशन इथेही नव्हतं. शॉर्ट कव्हरला फिल्डर थ्रो चांगला आहे. एकच धाव. 4 बॉल 32 आता सामना. सुरुवातीला पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 8. सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे धावसंख्येला थांबवलं अजयने. 2 धावा 2 विकेट. थर्ड ओव्हरमध्ये योगेश 6 धावा 2 विकेट. आणि इथे पहिल्या बॉलवरती षटकार जरी आला असला तर धावांचं अंतर फार मोठं आहे. ऑन साइडला इथे टर्न करण्यात आलेलं आहे. फार सुंदर माहिती मला देतात आमचे सुजल. चार्जर हे त्यांचं निकनेम आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे ऑपरेटर. 125 विकेट आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत कालच्या पहिल्या मॅच पासून. बॅकफुटला थांबला, पूल केलाय, वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार षटकार.
चौकार आणि 110 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि त्याच बरोबरीने आपण जर बघितलं तर 1665 1671 धावा आतापर्यंत. यावेळेला संधी मिडॉनला हर्षद आणि फलंदाज बाद. डाव संपला 20 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला आशय संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजचे क्वालिफायर आपल्या समोर आहेत. आशय आणि भाल बी या दोन संघांदरम्यान पहिला उपांत्य फेरीचा सामना. फर्स्ट SF सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल MLA ट्रॉफी 2025 सीझन 1. फक्त आपल्याला पाहायला मिळाला पण महत्वपूर्ण 2 विकेट मिळवणारा आशयचा अजय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजय या मंचावरती. कॅप्टन शुभम तुम्हाला यायचं टॉससाठी आणि त्याचबरोबर